मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी आणि मुद्रांक विभाग भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र मुद्रांक कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वामध्ये आला? तर मित्रांनो, एकदम बरोबर उत्तर यायचं 1958 मध्ये बघा, हा कायदा या ठिकाणी अस्तित्वामध्ये आला होता. लक्षात ठेवायचं आहे 1958 मध्ये. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि आता बघा, फॉर्म भरून घेतले बघा, आता लगेच या ठिकाणी पेपराला सुरुवात होणार आहे. त्यासाठी आपण एकदम कमी किमतीमध्ये फक्त ₹149 मध्ये बघा या ठिकाणी PDF लॉन्च केली बघा. PDF मधून आपला डेडिकेटेड अभ्यास होणार आहे आणि काय वाचावं हे आपल्याला कळणार आहे बघा. जेवढा PDF घ्यायला आपण उशीर करतो तेवढा या ठिकाणी बघा आपलं अभ्यासापासून दूर जातो. कारण की जर आपण एखाद्या चुकीच्या गाडीमध्ये बसलो, ती गाडी बघा जितकी फास्ट जाईल त्या दिशेने तेवढाच आपण बघा आपल्या ध्येयापासून लांब जातो. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी PDF विकत घ्यायची बघा. फक्त ₹149 आहे आणि योग्य डायरेक्शनने गपचीप आपला अभ्यास चालू करायचा आहे पहा. मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदासाठी सुद्धा जागा आहेत. आणि यासाठी बघा आपण जबरदस्त नोट्स घेऊन आलेलो आहे बघा. IBPS पॅटर्ननुसार ह्या नोट्स तुम्हाला फक्त ₹149 मिळणार आहेत. आपल्याला ₹149 हा जो काही नंबर दिसतोय आपला 82 75 55 82 83 फोनपे किंवा गुगल पेला तुम्हाला ₹149 सेंड करायचे आहेत. आणि लवकरात लवकर घ्या, कारण की नोटची किंमत पुन्हा वाढवणार आहे. कारण की ह्याच नोट्स बघा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला महागमध्ये विकल्या जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायच्या आहेत पहा. फक्त 20 विद्यार्थ्यांसाठीच ₹149 आहे. जे पटपट घेईन बघा त्यांना याचा लगेच लाभ होईल. किंवा हा QR कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी नोट्स घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरण त्याचप्रकारे सगळं काही मिळणार आहे पहा. अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत. IBPS पॅटर्ननुसार ऑफर ही मर्यादित काळासाठी असणार आहेत आणि ह्या नोट्स तुम्हाला WhatsAppला भेटून जातील. या नंबरला ₹149 आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि त्वरित आपल्याला ह्या नोट्स लगेच मिळून जातील बघा. अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत. लवकरात लवकर घ्यायच्यात बघा. टायमाला आपण आता तुम्ही पेपर चालू होतील, नंतर पेपर झाल्यानंतर तुम्ही म्हणता आधी घेतले असते तर परवडलं असतं. कारण की ज्यावेळेस पेपर चालू होतो त्यावेळेस घेऊन उपयोग नाही. ज्यावेळेस आत्ता शांततेचं काळ आहे, आत्ता आपल्याला या ठिकाणी घाम गाळायचा आहे, आत्ता मेहनत करायची आणि आता जर नोट्स वाचल्या चांगल्या प्रकारे, कारण की पेपरमध्ये काय येतं हे सगळं या ठिकाणी अनालिसिस करून आपण ह्या नोट्स बनवल्या आहेत पहा. अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी नोट्स असणार आहेत. यामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न भेटणार आहेत, चालू घडामोडी भेटणार आहे, मराठी व्याकरण सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे पहा. अतिशय महत्त्वाच्या नोट्स आहेत, त्यामुळे लगेच आपल्याला घ्यायच्या आहेत. काय करायचं बघा, हा जो काही नंबर आहे किंवा हा QR कोड आहे याला तुम्हाला स्कॅन करून 149 पाठवायचे आहेत आणि याच नंबरला WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आणि लगेच नोट्स मिळून जातील. लीप इयरमध्ये एकूण किती दिवस असतात? तर लीप इयरमध्ये मित्रांनो किती दिवस असतात? तर आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे लीप इयर म्हणजे काय. तर लीप इयरमध्ये बघा 366 दिवस असतात पहा. किती? 366 दिवस आपल्याला लीप इयरमध्ये या ठिकाणी पाहावयास मिळत असतात बघा. ऑप्शन क्रमांक आहे 366. तर बघा, पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 365 दिवस लागतात. त्याला आपण एक वर्ष असं म्हणतो, पण खरं तर पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी बघा पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस आणि 6 तासाचा काळ लागतो. हा अधिकचा जो काही पावदिवसाचा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक 4 वर्षांनी बघा कॅलेंडरमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 ऐवजी 29वा दिवस मिळवला जातो. त्यामुळे या वर्षाला लीप इयर असं म्हटलं जातं पहा. पुढचा प्रश्न आहे बघा, जगामधील सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर आशिया खंड हा सर्वात मोठा आहे पहा. तर आशिया खंडाचे पूर्ण क्षेत्रफळ 4,45,78,000 चौरस किलोमीटर असून या खंडामध्ये एकूण बघा 47 देश आहेत पहा. किती देश आहेत? 47 देश आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. पुढचा प्रश्न बघा, भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त हत्ती पाहायला भेटतात? तर कोणत्या राज्यामध्ये भेटतात बघा, कर्नाटक राज्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त आपल्याला हत्ती पाहावयास मिळतात पहा. कर्नाटक राज्यामध्ये. तर या ठिकाणी पाहिलं पूर्ण भारतामध्ये जवळजवळ 22% हत्ती कर्नाटक राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. निरोगी माणसाच्या शरीराचं तापमान किती असतं? तर 37°C हे निरोगी माणसाचं या ठिकाणी तापमान असतं पहा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, प्लाझ्मोडियम या ठिकाणी आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे पहा. प्लाझ्मोडियम जातीचे डास चावल्यामुळे आपल्याला या ठिकाणी हिवताप या ठिकाणी येत असतो. पुढचा प्रश्न आहे पहा, पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागाला इजा करतो? तर पोलिओ हा जो रोग आहे हा मज्जासंस्थेला हिट करतो पहा. आपली जी काही मज्जासंस्था असते तिला. तर पोलिओ विषाणू आपल्या मज्जातंतूच्या पेशीचं नुकसान करतो, ज्यामुळे या विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचे स्नायू या ठिकाणी कमकुवत होतात. कोणतं तेल हे हृदयविकाराच्या
असणाऱ्या व्यक्तीला उपयुक्त आहे. तर करडईचं तेल बघा, ज्यांना हृदयाचा त्रास आहे त्यांसाठी उपयुक्त आहे. करडई ज्याला इंग्लिशमध्ये बघा सॅफफ्लॉवर म्हटलं जातं आणि या वनस्पतीचं तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी उपयुक्त असतं पहा. नेक्स्ट आहे बघा, कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक बघा, कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी केला जातो? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पोलाद. पोलाद या ठिकाणी वापरलं जातं पहा. तर मित्रांनो आपण जर IBPS पॅटर्ननुसार जे काही नोंदणी आणि मुद्रांक विभाग शिपाई गड्ड भरतीसाठी पुस्तक शोधत असाल आणि प्रश्नपत्रिका शोधत असाल तर आपल्याला या ठिकाणी पहा स्मार्ट स्टडी पब्लिकेशननी एक पुस्तक लॉन्च केलेलं आहे बघा. हे पुस्तक तुम्हाला 15 मे पासून आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भेटणार आहे किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता की आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारे पुस्तक भेटेल. तर यामध्ये पाहिलं तर प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला 5 पर्याय भेटणार. त्याचबरोबर नोंदणी आणि मुद्रांक विभागामार्फत घेण्यात आलेल्या शिपाई गट ड 2014 मध्ये जे काही पेपर झाले त्याचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये IBPS पॅटर्ननुसार बघा आपल्याला पर्याय सुद्धा देण्यात आले आहेत बघा. नोंदणी आणि मुद्रांक विभाग शिपाई भरतीसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार बघा हे पुस्तक असणार आहे. यामध्ये 25 प्रश्नपत्रिका असणार आहे बघा आणि IBPS द्वारे घेतलेल्या जे काही प्रश्नपत्रिका आहे त्याचं सुद्धा या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे पहा आणि परीक्षांमध्ये प्रश्नांची जी काही पुनरावृत्ती म्हणजे डबल विचारण्याचं या ठिकाणी प्रमाण जास्त आहे आणि 2025 मध्ये होणाऱ्या शिपाई गट ड परीक्षेसाठी हे पुस्तक खूप महत्त्वाचं ठरणार आहे. ₹295 किंमतचं पुस्तक आहे बघा. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन बघा. विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांचं पुस्तक आहे. तुम्ही हे लवकरात लवकर पुस्तक घ्यायचे पहा. जे अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी बघा संपूर्ण IBPSच्या नवीन पॅटर्ननुसार बघा आपल्याला हे पुस्तक मिळणार आहे. त्यामुळे हे पुस्तक लवकरात लवकर आपल्याला विकत घ्यायचं आहे आणि लवकरात लवकर आपल्याला दुकानात जाऊन बघा हे पुस्तक ऑर्डर करायचं आहे पहा. अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे बघा. ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनी हे पुस्तक घेतलंच पाहिजे पहा. अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे बघा या ठिकाणी. 2014 मध्ये जो काही पेपर झाला त्यानुसार बघा आपल्याला या ठिकाणी प्रश्न पाहायला भेटणार आहेत पहा. बरोबर आहे की नाही? त्यामुळे हे पुस्तक तुम्ही नक्की घ्या आणि या पुस्तकामध्ये IBPS पॅटर्ननुसार आपल्याला सगळं काही मिळणार आहे पहा. समजलं? एकमेव पुस्तक आहे बघा हे. लवकरात लवकर आपल्याला हे पुस्तक घ्यायचं आहे पहा. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक असणार आहे पहा. बरोबर? विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांचं. वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती टक्के आहे? तर वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण ऑप्शन क्रमांक बी 0.04% इतकं आहे पहा. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारं बल हे वस्तूच्या टिंबटिंबवर अवलंबून असतं. मित्रांनो वस्तुमानावर हे अवलंबून असतं. कशावर? वस्तुमानावर अवलंबून असतं. खाद्यपदार्थामध्ये खाण्याच्या सोड्याला सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश या ठिकाणी होतो? तर या ठिकाणी क जीवनसत्वाचा नाश होतो पहा. क जीवनसत्वाचा नाश होतो. खालीलपैकी कोणता एक धातू आहे? तर खालीलपैकी कोणता एक धातू आहे? तर मित्रांनो पारा या ठिकाणी पाहिजे बघा एक धातू आहे पारा. निद्रानाश हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर निद्रानाश मित्रांनो ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ब जीवनसत्व. तर निद्रानाश ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात इन्सोमिनिया म्हटलं जातं. हा रोग ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यामध्ये आढळतो. ज्यामध्ये माणसाला वेळेवर झोप न येणे, झोप आल्यानंतर बराच वेळ ती टिकून ठेवता न येणे, अर्धवट जाग येऊन पुन्हा झोप न याला निद्रानाश असं म्हटलं जातं. खालीलपैकी कोणत्या पदार्थाला या ठिकाणी पूर्ण अन्न म्हणून ओळखलं जातं? तर पूर्ण अन्न म्हणून ऑप्शन क्रमांक ए दुधाला म्हणून ओळखलं जातं पहा. लक्षात ठेवा दुधाला या ठिकाणी ओळखलं जातं. दुधाला या ठिकाणी पूर्ण अन्न आहार म्हटलं जातं कारण त्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक तत्वे जसे प्रथिने, फायबर आणि आवश्यक जीवनसत्वासारख्या सर्व आवश्यक पोषक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून दुधाला पूर्ण अन्न म्हणून संबोधलं जातं. हाडांच्या वाढीसाठी कोणतं जीवनसत्व आवश्यक असतं? तर हाडांच्या वाढीसाठी मित्रांनो या ठिकाणी ड जीवनसत्व आवश्यक असतं पहा. सूर्याकडून पृथ्वीवर येणारी टिंबटिंब टक्के अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवली जातात. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 99 लक्षात ठेवायचं 99% जे काही अतिनील किरणे आहेत बघा त्या ओझोनच्या थरामुळे अडवली जातात. तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे ओझोनचा थर हा वरील वातावरणामध्ये अगदी पातळ आणि पारदर्शक असतो बघा आणि या ओझोनच्या थरामुळे मनुष्यांसाठी, प्राण्यांसाठी तसेच वनस्पतींसाठी जे काही हानिकारक असलेली अतिनील किरणे आहेत बघा ती या ठिकाणी अडवली जातात. पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? तर 0°C बघा या ठिकाणी पाण्याचा गोठणबिंदू असतो. किती? 0°C. म्हणजे एखाद्या भागाचं वातावरण 0°C किंवा त्याहून खाली गेलं तर त्या ठिकाणी पाणी गोठायला सुरुवात होते पहा.
पेनिसिलिन या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर पेनिसिलिन याचा शोध बघा फ्लेमिंगने लावला पहा, लक्षात ठेवा. फ्लेमिंगने लावलेला पहा. पेनिसिलिन हे जे काय जीवाणू संसर्गाच्या म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शनच्या उपचारामध्ये वापरले जातं, याचा शोध स्कॉटिश शास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 1928 मध्ये लावला होता. काकडी किंवा टरबूज यासारख्या फळभाज्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती असतं? तर 92% या ठिकाणी पाणी असतं पहा काकडी किंवा टरबुजामध्ये. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, अ, अतिसार, कावळी, विषमज्वर हे तिन्ही पण रोग आहेत बघा, याचा पाण्यामार्फत प्रसार होतो पहा. लक्षात ठेवा, पाण्यामार्फत प्रसार होतो. कारण बघा या ठिकाणी अतिसार, कावळी आणि विषमज्वर हे तिन्ही आजारांचं मुख्य कारण बघा दूषित पाणी असतं बघा. लक्षात ठेवा, दूषित पाण्यामुळे हे पसरत असतात. सूर्यावरील स्फोटकांचा आवाज आपणास ऐकू का येत नाहीत? तर या ठिकाणी सूर्यावर जे काही स्फोट होते त्याचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही. तर सूर्य आणि पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरण नाही, त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी ऐकू येत नाही पहा. सूर्य पृथ्वीमध्ये काही अंतरावर वातावरण नाही, त्यामुळे वातावरणील जे काही स्फोट होते ते आवाज आपल्याला ऐकू येत नाहीत पहा. वातावरणामधील तापमान कोणत्या वायूमुळे वाढतं? तर तापमान कशामुळे वाढतं? कार्बन डायऑक्साईडमुळे बघा या ठिकाणी तापमान वाढत असतं. नेक्स्ट बघा, टिंबटिंबच्या अभावामुळे रक्तामधील हिमोग्लोबिन कमी होऊन व्यक्तीस रक्तक्षय म्हणजे ॲनिमिया हा रोग होतो. तर बघा लोह जर कमी झालं तर त्या माणसाला बघा रक्तक्षय म्हणजे ॲनिमिया हा रोग होतो. विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? विषाणूंचा अभ्यास त्याला व्हायरोलॉजी असं म्हणतात. विषाणूंच्या अभ्यासाला व्हायरोलॉजी म्हणतात. भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन ही कोणत्या शहरामध्ये चालू झाली होती? तर कोलकात्यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम मेट्रो ट्रेन ही चालू झाली होती. कोलकाता या शहरामध्ये 1984 मध्ये सर्वप्रथम मेट्रो धावली होती आणि भारतामधील सर्वात मोठं मेट्रो ट्रेन नेटवर्क हे दिल्लीमध्ये आहे. BCG लस कोणत्या रोगापासून बचाव करते? तर BCG जी काय लस आहे बघा ती क्षयरोग, त्यालाच आपण TB असं म्हणतो पहा, त्या रोगापासून बचाव करते. कॉलरा रोगाच्या जीवाणूंचा आकार कसा असतो कॉलरांचा? तर स्वल्पविरामसारख्या या ठिकाणी कॉलराचे जीवाणू आहेत पहा. कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यांमध्ये रातआंधळेपणा हा रोग होतो? तर मित्रांनो अजीवनसत्वामुळे बघा याच्या कमतरतेमुळे हा होतो पहा रातआंधळेपणा. पुढचा प्रश्न आहे, पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणतं तंत्रज्ञान या ठिकाणी वापरलं जातं? तर सोनार तंत्रज्ञान या ठिकाणी पाण्याची खोली मोजण्यासाठी वापरलं जातं. कोणतं? सोनार तंत्रज्ञान. पुढचा प्रश्न आहे, तर बघा सोनार तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याची खोली तसेच पाण्यात दडलेल्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी केला जातो आणि सोनार या शब्दाचा फुलफॉर्म काय बघा? साऊंड नेव्हिगेशन अँड रँगिंग. लक्षात ठेवायचं आहे पहा आपल्याला. त्वचेला काळा रंग हा कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो? तर मेलनिन. लक्षात ठेवायचं बघा, मेलानिन याच्यामुळे काळा रंग प्राप्त होतो. राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे कोणी लिहिलं आहे? तर वंदे मातरम बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं आहे. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलं होतं आणि आपल्या भारताचं राष्ट्रगीत जन गण मन हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं होतं पहा. धातूंचा राजा कोणाला म्हटलं जातं? तर धातूंच्या राजा सोन्याला म्हटलं जातं. भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजीचा फोटो नाहीये? ते एक लक्षात ठेवा, एक वर. मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता असतो? तर मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग असतो बघा त्वचा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? तर मौर्य समाजाची स्थापना चंद्रगुप्तने केली होती बघा. लक्षात ठेवा, चंद्रगुप्त. हिराकूड धरण हे कोणत्या नदीवर बांधलेलं आहे? ते हिराकूड हे जे काय धरण आहे हे महानदीवरती हिराकूड धरण बांधलेलं आहे पहा. तर ओडिसा राज्यामधील हिराकूड धरणाची पूर्ण लांबी जवळजवळ 30 किलोमीटर आहे बघा. किती? 30 किलोमीटर एवढे आहे. आणि हे धरण 1957 मध्ये बांधून पूर्ण झालं होतं. कधी? 1957 मध्ये. पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत? तर पृथ्वीवर पहा एकूण 5 महासागर आहेत. अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर, इंडियन महासागर, आर्कटिक महासागर आणि दक्षिण महासागर मिळून एकूण या ठिकाणी 5 महासागर आहेत. नेक्स्ट पहा, पृथ्वीवर एकूण किती महाद्वीप आहेत? किती? पहा 7 आहेत. लक्षात ठेवायचे 7.
या ठिकाणी बघा आफ्रिका, अंटार्क्टिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, उत्तर अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका मिळून एकूण 6 द्वीप आहेत पहा. मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो? त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नेफ्रॉलॉजी. लक्षात ठेवायचंय, नेफ्रॉलॉजी. आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर गलगंड हा बघा आयोडीनच्या कमतरतेमुळे या ठिकाणी रोग होतो पहा. मानवी छातीच्या पिंजऱ्यामध्ये एकूण बारगड्यांची संख्या किती आहे? तर 24 बारगड्यांची संख्या आपल्या मानवी छातीमध्ये किती? 24 बारगड्यांची संख्या आहे. मानवी हृदयाचे दर मिनिटास किती स्पंदने होतात? तर 72 या ठिकाणी बघा आपलं करेक्ट आन्सर आहे बघा किती? 72. युनिव्हर्सल डोनर म्हणजे टिंबटिंब वय. युनिव्हर्सल डोनर म्हणजे कोणता रक्तगट आहे जो सगळ्यांना दान करू शकतो रक्त? तर ओ. लक्षात ठेवा ओ. बटाटा हे टिंबटिंब आहे. तर बटाटा हे पहा खोड आहे. लक्षात ठेवायचं बघा. बटाटा हे काय? खोड आहे. भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात? तर एकूण या ठिकाणी 17 भाषा लिहिलेल्या असतात. किती? 17 भाषा आहेत. कोवळ्या उन्हामुळे मनुष्याला कोणतं जीवनसत्व भेटतं? तर कोवळ्या उन्हामध्ये बघा ड जीवनसत्व या ठिकाणी आपल्याला भेटतं पहा. कोणतं? व्हिटॅमिन डी या ठिकाणी मिळत असतं. हायड्रोक्लोरिक आम्ल असणारं फळ कोणतं आहे? तर लिंबू हे पहा हायड्रोक्लोरिक आम्ल असणारं फळ आहे पहा. कोणतं आहे? लिंबू हे हायड्रोक्लोरिक आम्ल असणारं फळ आहे. टिंबटिंब हा उडता येणारा सस्तन प्राणी आहे. तो उडणारा सस्तन प्राणी कोणता आहे? वटवाघूळ आहे. कोणता आहे पहा? वटवाघूळ.